सुट्ट्यांमध्ये पर्यटनाच्या जाण्याऐवजी थेट पंढरपूर गाठत भाविकांनी दर्शन घेत पांडुरंगाला मनोभावे आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत। 15 ऑगस्टची सुट्टी आणि त्यानंतर आलेल्या शनिवार रविवार या सलग 3 सुट्ट्यांमुळे पर्यटनाकडे न जाता भाविकांनी आणि भक्तांनी पांडुरंगाचं दर्शन घेणं पसंत केलेलं आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने पंढरपूर मंदिर परिसरामध्ये भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जे आहे ते 15 ऑगस्टचा राष्ट्रीय सण त्याला लागून आलेला शनिवार आणि रविवार या 3 सलग सुट्ट्यांचा उपयोग करत राज्यभरातून आणि सीमा भागातून हजारो भाविकांनी थेट पंढरपूर गाठले आहे। कोणतीही औपचारिक वारी नाही। पंढरपूर में सध्या यात्रेचेच दृश्य सर्वत्र पाहावयास मिळत आहे। मंदिर परिसर, चंद्रभागा नदीचा घाट, प्रदक्षिणा मार्ग आणि शहरातील मुख्य रस्ते भाविकांनी फुलून गेले आहेत। सुट्टी असल्यामुळे पर्यटन स्थळांना गर्दी होईल असा अंदाज असताना अनेकांनी पंढरपूरला प्राधान्य दिल्याचं दिसून आलेलं आहे। कोकण ते चंद्रपूर, मुंबई ते हैदराबाद आणि कर्नाटक, नांदेड, देगलूर यांसारख्या सीमा भागातील कानाकोपऱ्यातून अनेक भाविक इथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी आलेले पाहावयास मिळतात। एकंदरीतच विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी रात्रीच्या प्रवासाची आणि लांबच लांब रांगेमुळे पंढरपूर गजबजून आले आहे। या गर्दीमुळे एकंदरीतच कॉरिडॉर व्हावा अशी मागणी देखील भाविकांनी व्यक्त केल्याचं पाहावयास मिळतंय। याच गर्दीचा अंदाज घेता प्रशासनाने पोलीस बंदोबस्त असेल, वैद्यकीय मदत कक्ष असेल आणि वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत। यासह नगर परिषदेच्या वतीने देखील स्वच्छता मोहीम राबवलेली आहे। अशा प्रकारे या 3 सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला न जाता भाविकांनी पांडुरंगाचे दर्शन घेणं पसंत केलेलं आहे। नवराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर।